पंतप्रधान मोदींनी देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट दिलेलं आहे। उद्यापासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार असल्याची पंतप्रधानांनी घोषणा केली आहे। देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार आहे। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चामध्ये बचत देखील होणार आहे। तर जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म क्रांतिकारी पाऊल असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। तर हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि दिवाळी धमाका असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे। या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे। दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे, त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जीएसटीच्या बद्दल खूप मोठी घोषणा केली आणि उद्यापासून ती घोषणा प्रत्यक्षात अंमलात येणार आहे आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना मोठा दिलासा मिळेल। खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे। एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण, दिवाळी धमाकाही म्हणू शकतो। तर महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला अपयश आल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। अपयश झाकण्याचा सरकार प्रयत्न करते असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। जीएसटी दर कमी केल्यानंतर अमोल कोल्हेंनी आता केंद्रावरती हा निशाणा साधलेला आहे। वन नेशन वन टॅक्स होणं गरजेचं आहे असं अमोल कोल्हेंनी म्हटलं। इन्फ्लेशन आहे, जे महागाई आहे, याच्यावर नियंत्रण आणण्यामध्ये सरकारला येत असणारं जर अपयश बघितलं तर हे अपयश कुठेतरी झाकण्याचा हा प्रयत्न होता। पण यातून नागरिकांना जी काही सवलत मिळणार किंवा नागरिकांना थोडासा जो काही रिलीफ मिळणार आहे याबद्दल नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे। या नवीन बदलांचं स्वागत केलं पाहिजे, परंतु त्या बरोबरीनं अजून बरंच काही होणं गरजेचं आहे, अजून बरंच काही करणं बाकी आहे। यामध्ये वन नेशन वन टॅक्स होणं हे गरजेचं आहे।